कशा आहात? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जीव घेतलात माझा? मारलत मला? तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, कारण ते आटोक्या बाहेरचं आहे. काय झालं? सुचत नाही का काही? बोबडी वळली का? मंजिरी, कसं आहे ना, तुला असं जिवंत बघून मला खूप आनंद झालाय का. म्हणजे तो आनंद ना मला शब्दात मांडता येत नाहीये. तुला माहितीये का, मी महागौरी मातेला मनातल्या मनात नवस बोलले होते की या मंजिरीला काहीच होऊ देऊ नको. आणि बघ, देवी आईने ऐकलं, तिने वाचवलं तुला. मंजिरी, तुला काय वाटलं एवढं सोपं मरण येणार तुला? छे, आधी तुझं खरं रूप घरच्यांसमोर येणार, मग घरातले सगळे तुला लाथा मारत घराबाहेर काढणार. आणि मग मरणासारखं आयुष्य काय असतं हे तू रोज अनुभवशील. आणि एक दिवस अशीच लाचार, एकटी, तडफडत तडफडत मरशील. असं होईल? स्वप्न बघावीत, पण ती पूर्ण होतील याची वाट बघू नये. नाही, माझं खरं रूप घरच्यांसमोर येईल. मी असो. तुमचा विश्वास आहे ना? आहे ना? चला, मग मीही ठेवते विश्वास थोडासा. पण हे सगळं तुमच्या मनासारखं काही व्हायच्या आधीच ना, मी घरातल्या प्रत्येकाला मारून टाकलेलं असेल. आणि त्याला कारणीभूत तू असशील, मीरा. काहीतरी वेगळं आहे. मला मला काहीतरी वेगळं जाणवत आहे. बाबा, बाबा, काय काय झालं? इथे काहीतरी भयानक आहे. इथे आसुरी शक्ती आहे. इथे आत्मा आहे. आत्मा? तिचं मी बघतो. तू सांगते मंजिरी कुठे? मंजिरी तिच्या रूम मध्ये, पण आपण किचन मध्ये जाऊया, म्हणजे कोणाला संशय यायला नको. हा, या. अरे बरं झालं तुम्ही आलात. नाही काय आहे, हल्ली गॅसवाल्यांना फोन करणं, त्यांनी फोन उचलणं आणि त्यांनी वेळेवर येणं हे दुर्मिळच झालंय सध्या. नाही नाही, तसं काही नाही.
अरे अथर्व, मी यांना बोलवलंय. म्हणजे किचन मध्ये जरा गॅसचा वास येत होता. मला असं वाटतंय पाईप लीक होतोय कुठेतरी, म्हणून आलेत ते. आणि हो, तुझ्या आईला पण बोला. नाही, तिच्या समोरच होऊ देत ना हे सगळं. नाहीतर आम्ही काहीतरी गॅसचं करतोय असं म्हणायला कमी नाही करणार ती, नाही का? आता आता तू उगाच हे बघा, मी निघतो. मला जरा एक अर्जंट काम आलं. मी निघतो. अहो, असं काय करताय तुम्ही? तुम्ही आलात तर काम करून जा ना. नाही, हो हो, काम पूर्ण करून जा. नाहीतर तुम्ही परत याल नाही याल, काय भरोसा, नाही का? थांबा, करून जा काम. काय चाललंय तुमचं? हा, तुम्ही आम्हाला मूर्ख समजता? कोण आहे हा माणूस? अथर्व, गॅस एजन्सी ना? आय कार्ड दाखव. नाही मी आय कार्ड दाखव. वेदाचे बाबा. अथर्व, मला थांबायचं नाही. मला जायला पाहिजे.